नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी श्री बी डी वाघमारे देशकेंद्र विद्यालयाच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आज आपण मित्रांनो इयत्ता 10वीमधलं राज्यशास्त्रातला दुसरा पाठ आपण बघणार आहोत, निवडणूक प्रक्रिया. यापूर्वी आपण संविधानाची वाटचाल या पाठाविषयी माहिती मिळवलेली आहे आणि भारताचं संविधान, त्यामध्ये असणाऱ्या तरतुदी याबद्दलची आपण माहिती घेतलेली आहे. ही जी निवडणूक प्रक्रिया आहे, या निवडणूक प्रक्रियेमध्ये निवडणूक म्हणजे काय हा एक मुद्दा आपणाला बघायचा आहे. यातले महत्त्वाचे मुद्दे जर बघायला गेलं तर निवडणुकीचं महत्त्व, ही जी निवडणूक ज्या यंत्रणेमार्फत पार पाडली जाते ती यंत्रणा म्हणजे निवडणूक आयोग. या निवडणूक आयोगाची रचना, निवडणूक आयोगाची कामे, त्याचबरोबर निवडणूक आयोग जी निवडणूक राबवतं ती निवडणुकीची प्रक्रिया. निवडणूक प्रक्रियेमध्ये आपण आचारसंहिता आणि मुक्त आणि न्याय वातावरणामधल्या निवडणुका याची माहिती घेणार आहोत. निवडणूक सुधारण्याची गरज, त्याचबरोबर निवडणूक ज्या माध्यमातून होत असते त्यामध्ये होत असलेला टेक्नॉलॉजीचा वापर आणि बदल, या सगळ्याची माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत. सुरुवातीला आपण निवडणूक म्हणजे काय आणि निवडणुकांचं महत्त्व याविषयी माहिती घेणार आहोत. भारत जगातला सर्वात मोठा असा लोकशाही देश आहे आणि ही जी लोकशाही आहे, ही लोकशाही गेल्या 70-80 वर्षामध्ये टिकवण्याचं काम निवडणुकीच्या माध्यमातून झालेलं आहे. आणि म्हणून निवडणूक आणि प्रतिनिधित्व याचा लोकशाहीशी खूप जवळचा संबंध आहे आणि अत्यंत महत्त्वाची प्रक्रिया निवडणुकीच्या माध्यमातून आपले प्रतिनिधी निवडत असतो. याबद्दल या दोन्हीचा संबंध आहे. निवडणुकीचं महत्त्व आपण बघूया. पहिला मुद्दा, या निवडणुकीच्या माध्यमातून जनतेतून प्रतिनिधीची निवड केली जाते. दुसरा मुद्दा आहे, शांततेच्या मार्गानं सत्तेचं परिवर्तन होत असतं. इतर कुठल्याही व्यवस्थेमध्ये सत्तेचं परिवर्तन हे शांततेच्या मार्गाने होत नाही. लोकशाहीमध्ये निवडणुका होतात आणि निवडणुकीमुळं सत्ता शांतता मार्गाने बदलली जाते. आपण प्रतिनिधी निवडणुकीच्या माध्यमातून बदलत असतो. निवडणूक का महत्त्वाची, तर तिसरा मुद्दा आहे, वेगवेगळे जे राजकीय पक्ष आहेत त्या प्रत्येकाला राज्यकारभार करण्याची संधी प्राप्त होत असते. चौथा मुद्दा आहे, शासनाच्या धोरणामध्ये जे बदल घडतात आणि या बदलामुळं लोकांच्या जीवनामध्ये म्हणजे समाज जीवनामध्ये सुद्धा बदल घडून येतात. समाज जीवनामध्ये बदल घडवून आणण्यासाठी निवडणूक अत्यंत महत्त्वाची आहे. त्याचबरोबर निवडणुकीच्या माध्यमातून आपण लोकशाही पद्धती कायम टिकवून ठेवू शकतो. या 5 गोष्टीसाठी निवडणूक असणं गरजेचं आहे. निवडणुकीचं महत्त्व आहे. निवडणुकीच्या महत्त्वामध्ये महत्त्वाचे 5 मुद्दे आपण पाहिले. पहिला मुद्दा, निवडणुकीच्या माध्यमातून जनतेकडून प्रतिनिधीची निवड होत असते. दुसरा मुद्दा आहे, शांततेच्या मार्गाने सत्तेचं परिवर्तन होतं. तिसरा मुद्दा, विविध राजकीय पक्षांना राज्यकारभार करण्याची संधी मिळते. चौथा मुद्दा, शासनाच्या धोरणामध्ये बदल घडतात आणि त्यामुळं समाज जीवनामध्ये सुद्धा बदल घडून येत असतात. पाचवा मुद्दा, लोकशाही पद्धती कायम टिकून ठेवण्यासाठी निवडणूक महत्त्वाची आहे. ही जी निवडणूक होते, या निवडणुकीच्या माध्यमातून आपण आपले प्रतिनिधी निवडत असतो. आपण जे प्रतिनिधी निवडत असतो ते कसे असावेत, तर आपला प्रतिनिधी निवडणुकीच्या माध्यमातून जो आपण निवडणार आहे
तो प्रतिनिधी कार्यक्षम असला पाहिजे, आपलं काम करणारा असला पाहिजे, जनतेची कदर करणारा, जनमताची कदर करणारा, जनतेला काय हवं आहे त्या पद्धतीनं काम करणारा लोकप्रतिनिधी असणं गरजेचं आहे. दुसरे, आपला लोकप्रतिनिधी हा नम्र असला पाहिजे आणि तो चारित्र्यवान असला पाहिजे. त्याचं कॅरेक्टर जे आहे ते खूप चांगलं असलं पाहिजे. असा आपण प्रतिनिधी निवडणुकीच्या माध्यमातून निवडत असतो. आणि तिसरं आहे, तो विश्वासू असला पाहिजे आणि प्रामाणिक असला पाहिजे. म्हणजे निवडणुकीच्या माध्यमातून आपण कार्यक्षम व जनतेची कदर करणारा, नम्र व चारित्र्यवान, विश्वासू व प्रामाणिक असा लोकप्रतिनिधी निवडण्याचं काम करत असतो. आता आपण जी निवडणूक प्रक्रिया बघत असतो, ज्यांना आपण निवडून देत असतो तो आपला प्रतिनिधी असतो. आपण प्रातिनिधिक लोकशाही याचा स्वीकार केलेला आहे. तर प्रातिनिधिक लोकशाही का स्वीकार केला असेल आपण याचा, तर आपल्या देशाची लोकसंख्या 130 कोटीपेक्षा अधिक आहे. या वाढत्या लोकसंख्येमुळे इतकी लोक राजकारभारामध्ये भाग घेऊ शकत नाहीत किंवा निर्णय प्रक्रियेमध्ये शासनाच्या 130 कोटी लोकांचा सहभाग असू शकत नाही. प्रत्येकाला ती संधी मिळत नाही. मग आपल्या वतीनं काम करण्यासाठी जनता आपले प्रतिनिधी निवडून देत असते. प्रतिनिधी जनतेला राहून जनकल्याणासाठी राज्यकारभार करतात आणि यालाच आपण प्रातिनिधिक लोकशाही असं म्हणत असतो. आणि या पद्धतीनं भारताच्या संविधानानं निवडणुका घेण्यासाठी एक स्वतंत्र अशी निवडणूक आयोगाची रचना भारतीय राज्यघटनेमध्येच करण्यात आलेली आहे. आपण संविधानाची वाटचाल याच्यामध्ये ते पाहिलेलं आहे. आणि भारतामध्ये जो निवडणूक आयोग आहे तो 2 पद्धतीचा आहे. संपूर्ण भारतासाठी एक निवडणूक आयोग आणि प्रत्येक राज्यामध्ये जी आपल्याकडं जितकी राज्य आहेत त्या राज्य पातळीवर राज्य निवडणूक आयोग अशा पद्धतीनं राज्यामधल्या स्थानिक शासन संस्थेच्या निवडणुका या राज्य निवडणूक आयोगाच्या माध्यमातून घेतल्या जातात. आणि त्याचबरोबर देशपातळीवरच्या संसदेच्या ज्या निवडणुका आहेत, त्याचबरोबर विधिमंडळाच्या निवडणुका, राष्ट्रपती उपराष्ट्रपती याची निवडणूक, ही देशपातळीवरचा केंद्रीय निवडणूक आयोग, ज्याला आपण भारत निवडणूक आयोग असं म्हणत असतो, तो निवडणूक आयोग या निवडणुका घेत असतो. निवडणूक आयोग जो आहे हा निवडणूक आयोग निवडणुकीच्या तारखा घोषित करण्यापासून ते निवडणुकीचे निकाल जाहीर करण्यापर्यंत सर्व प्रक्रिया ही निवडणूक आयोग करत असतं. त्याचं मार्गदर्शन आणि नियंत्रण या ठिकाणी असतं. आता आपण पाहिलेलं आहे की प्रतिनिधित्व म्हणजे काय, आपण समोरसुद्धा बघत आहोत. माहीत आहे का तुम्हाला या सदराखाली प्रतिनिधित्व म्हणजे काय आहे? तर आपण जी आधुनिक लोकशाही स्वीकारलेली आहे ती प्रातिनिधिक लोकशाही आहे. या लोकशाहीमध्ये आपल्या देशाची लोकसंख्या खूप मोठी आहे आणि इतक्या सर्व जनतेला सामावून घेणं राज्यकारभारामध्ये शक्य नाही. आणि म्हणून जनतेनं आपल्या वतीनं काही लोकांना राज्यकारभार करण्यासाठी प्रतिनिधी म्हणून निवडून देण्याची पद्धत आपण स्वीकारलेली आहे. प्रतिनिधींची जनतेला जबाबदार राहून जनतेच्या कल्याणाला प्राधान्य देणं आणि राज्यकारभार करणं हे प्रतिनिधीकडनं अपेक्षित असतं. जगातले जितके काही देश आहे, जिथं लोकशाही आहे, जिथं निवडणुका होतात, त्या सर्व देशांनी सध्या प्रातिनिधिक लोकशाही स्वीकारलेली आहे. आपल्या देशामध्ये ग्रामपंचायत ते देशाची संसद म्हणजे स्थानिक शासन संस्था ते संसद, इथंपर्यंत जर लोकप्रतिनिधी जर बघितले तर जगामध्ये इतके लोकप्रतिनिधी अन्य कुठल्याही देशामध्ये आपल्याला पाहायला मिळणार नाहीत. आणि म्हणून भारत हा जगातला सर्वात मोठा लोकशाही देश
म्हणून ओळखला जात असतो. लोकशाहीमध्ये निवडणूक प्रक्रिया एक अविभाज्य भाग आहे आणि भारताची लोकसंख्या मोठी असल्यामुळं मोठ्या प्रमाणावर निवडणुका भारतामध्ये होतात. लोकशाही व्यापक करण्यासाठी निवडणुका ह्या गरजेच्या असतात. आणि या पाठामध्ये आपण जो दुसरा मुद्दा आहे, निवडणूक आयोगाबद्दल माहिती घेणार आहोत. निवडणूक आयोगाची रचना आपण बघूया, निवडणूक आयोगाचं कार्य आपण बघूया, निवडणूक आयोगाची भूमिका आपण समजावून घेणार आहोत आणि निवडणूक प्रक्रियेमध्ये आपल्याला कोणकोणत्या सुधारणा आवश्यक आहे याची चर्चासुद्धा आपल्याला या ठिकाणी करायचं आहे. सुरुवातीला बघूया निवडणूक आयोग. तर भारताची जी निवडणुका होतात, ज्या निवडणुका स्थानिक शासन संस्थेपासनं, गावातली जी स्थानिक शासन संस्था आहे तिथनं ते राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, संसद, विधिमंडळ या निवडणुकीमध्ये सर्वात महत्त्वाची भूमिका निवडणूक आयोगाची असते. हा जो निवडणूक आयोग आहे ही एक स्वतंत्र यंत्रणा आहे आपल्या देशातली. स्वतंत्र यंत्रणा म्हणजे या आयोगावर कुणाचंही नियंत्रण नाही आहे निवडणुकीच्या काळामध्ये, किंवा या आयोगा हा पूर्णपणे स्वायत्त आहे. संविधानानं तयार केलेला घटनात्मक असा हा आयोग आहे. त्यामुळं निवडणूक आयोग ही एक स्वतंत्र अशी यंत्रणा आहे. संविधानाच्या कलम 324 या कलमान्वये निवडणूक आयोगाची स्थापना करण्यात आलेली आहे. या निवडणूक आयोग याची स्थापना 1950 मध्ये करण्यात आलेली आहे. निवडणुकीच्या प्रारंभापासून ते अखेरपर्यंतची सर्व प्रक्रिया पार पाडण्याची जबाबदारी निवडणूक आयोगावर असते. देशाचं सर्वोच्च पद हे राष्ट्रपती आहे. ते राष्ट्रपती असेल, उपराष्ट्रपती असेल, देशाची संसद म्हणजे लोकसभा आणि राज्यसभा, राज्य विधिमंडळ, राज्यामधली विधानसभा आणि विधान परिषद, या सर्वाच्या निवडणुकीसाठी केंद्रीय निवडणूक आयोग हे निवडणूक प्रक्रिया राबवण्याचं काम करत असतं. तर स्थानिक शासन संस्थेच्या ज्या निवडणुका आहेत, ज्यामध्ये ग्रामपंचायत आहे, जिल्हा परिषद आहे, पंचायत समिती आहे, नगरपालिका आहे, महानगरपालिका आहे, नगरपंचायत आहेत, या सर्वाच्या निवडणुकीसाठी त्या राज्यातला निवडणूक आयोग स्थापन करण्यात आलेला आहे. आता आपण निवडणूक आयोगाची रचना बघूया. निवडणूक आयोग जो केंद्रीय निवडणूक आयोग आहे, या केंद्रीय निवडणूक आयोगामध्ये एक मुख्य निवडणूक आयुक्त असतो आणि अन्य 2 निवडणूक आयुक्त मुख्य निवडणूक आयुक्ताला मदत करण्यासाठी या ठिकाणी नेमलेले असतात. असं 3 सदस्याचं निवडणूक आयोग आहे. जरी एक मुख्य निवडणूक आयुक्त असला तरी तिन्ही आयुक्तांना समान अधिकार आहेत. पूर्वी फक्त एकच निवडणूक आयुक्त असायचा. 1989 पासनं निवडणूक आयोगामध्ये 3 निवडणूक आयुक्ताची नेमणूक करण्यात आलेली आणि तेव्हापासून ही प्रथा पुढे सुरू राहिलेली आहे. या निवडणूक आयुक्त हे जे 3 निवडणूक आयुक्त आहेत त्यांचा दर्जा, त्यांचं काम समान आहे. कारण निवडणूक आयोगामध्ये चर्चा होऊन बहुमताला स्थान मिळावं यासाठी 3 सदस्याची नेमणूक करण्यात आलेली असते आणि या तिन्ही आयुक्ताची नेमणूक राष्ट्रपती करत असतो. साध्या कारणासाठी म्हणजे एखाद्या राजकीय कारणासाठी किंवा साध्या कारणासाठी आयुक्तांना पदावरनं दूर केलं जात नाही. एखाद्या राजकीय पक्षाचं ऐकलेलं नाही, पंतप्रधानाचं एखाद्या खासदाराचं ऐकलं नाही किंवा जुजबी कुठल्या कारणाने या आयुक्ताला पदावरनं दूर केलं जात नाही. त्याच्यावर गंभीर आरोप असले पाहिजे, त्याची रीतसर अशी त्या आरोपाची चौकशी होते आणि संसदेनं बहुमतानं ठराव पारित केल्यानंतरच निवडणूक आयुक्ताला पदावरनं दूर केलं जातं. परंतु भारताच्या इतिहासामध्ये आत्तापर्यंत 1950 पासून अशा कुठल्याही कारणाने निवडणूक आयुक्ताला त्याच्या पदावरनं दूर करण्यात आलेलं नाही. म्हणजे हे घटनात्मक असा आयोग आहे आणि याला पूर्णपणे स्वातंत्र्य देण्यात आलेलं आहे. निवडणूक आयोगाचं स्वातंत्र्य संविधानानं जपलेलं आहे.
आणि या पद्धतीनं या ठिकाणी निवडणूक आयोग याच्या खर्चासाठी सरकारकडनं मागणी करायची गरज असत नाही, तर निवडणूक आयोगाच्या खर्चासाठी स्वतंत्र आर्थिक तरतूद असते. ज्या पद्धतीनं संरक्षण खात्यासाठी स्वतंत्र तरतूद असते, रेल्वे खात्यासाठी स्वतंत्र तरतूद असते, तसं निवडणूक आयोगासाठी निवडणुका घेण्यासाठी स्वतंत्र अशी खर्चाची तरतूद करण्यात आलेली आहे. स्वतंत्र भारतातलं पहिली निवडणूक जी झाली ती 1951ला झाली आणि या स्वतंत्र भारतातील पहिले मुख्य निवडणूक आयुक्त सुकुमार सेन हे होते. त्यावेळी 1989पर्यंत फक्त या निवडणूक आयोगामध्ये एकच सदस्य असायचे आणि त्यानुसार सुकुमार सेन हे पहिले निवडणूक आयुक्त आहेत. 1921 साली सुकुमार सेन हे ब्रिटिशांची जी सत्ता होती त्या ब्रिटिश सत्तेमध्ये भारतीय प्रशासकीय सेवेमध्ये ते दाखल झालेले होते. हे त्यावेळेची जी आत्ताची IAS इंडियन ॲडमिनिस्ट्रेशन सर्व्हिस ज्याला आपण म्हणतो, ती जी प्रशासकीय सेवा आहे त्या सेवेत ते दाखल झालेले आहेत. संविधानानुसार 1950ला 25 जानेवारी 1950 रोजी निवडणूक आयोगाची स्थापना करण्यात आली. म्हणून दरवर्षी आपण 25 जानेवारी हा दिवस मतदार दिवस म्हणून साजरा करत असतो. तर 1950मध्ये निवडणूक आयोगाची 25 जानेवारी 1950 रोजी निवडणूक आयोगाची स्थापना करण्यात आली आणि या निवडणूक आयोगाचे पहिले निवडणूक आयुक्त सुकुमार सेन होते. प्रसिद्ध इतिहासकार रामचंद्र गुहा यांनी सुकुमार सेन यांच्याबद्दल सांगितलेलं आहे की ते भारतीय लोकशाहीचे सुप्त नायक आहेत. कारण या काळामध्ये भारतामध्ये निवडणुका घेणं हे खूप मोठं दिव्य असं गोष्ट होती. कारण भारतीयांना निवडणुकीची माहिती नव्हती, अतिशय प्रतिकूल परिस्थिती होती, कठीण परिस्थिती होती, भारतातली लोक निरक्षर होती आणि अशा परिस्थितीमध्ये निवडणूक घेणं हे खूप मोठं काम होतं आणि हे काम सुकुमार सेन यांनी सहज पार केलेलं आहे. सुकुमार सेन हे जरी भारताचे निवडणूक आयुक्त असते तरी भारताच्या अगोदर ते ब्रिटिश सेवेमध्ये प्रशासकीय अधिकारी होते. त्यामुळं त्यांनी नेपाळ आणि सुदान या देशाच्या निवडणुकासुद्धा त्यांनी तिथले निवडणूक आयुक्त म्हणून त्यांनी यशस्वीपणे पार पाडलेले आहेत. त्याचा अनुभव त्यांच्याकडं होता. त्याचबरोबर सुकुमार सेन यांनी भारताच्या 2 निवडणुका 1951 आणि 1957ला जी सार्वत्रिक निवडणूक झाली 2 लोकसभेच्या, त्या निवडणुकीचं काम त्यांनी पाहिलेलं आहे. आपल्याला प्रश्न पडला असेल की आत्ताचे निवडणूक आयुक्त कोण आहेत, तर भारताचं जे निवडणूक आयोग आहे या निवडणूक आयोगामध्ये फेब्रुवारी 2019 पासून निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा हे आहेत आणि ते सुद्धा भारतीय प्रशासकीय सेवेतनं महसूल सेवेतनं या ठिकाणी दाखल झालेले आहेत. त्यांना मदत करण्यासाठी इतर जे सदस्य आहेत त्यामध्ये निवडणूक आयोगामध्ये इतर 2 जे सदस्य असतात त्यामध्ये पहिले सदस्य आहेत अशोक लवासा आणि दुसरे सदस्य आहेत सुशील चंद्रा. अशा पद्धतीनं सुनील अरोरा हे मुख्य निवडणूक आयुक्त आणि इतर 2 सदस्य अशोक लवासा आणि सुशील चंद्रा या पद्धतीनं 3 सदस्याचं हे भारतीय निवडणूक आयोगमध्ये हे 3 सदस्य सध्या कार्यरत आहेत. यानंतर निवडणूक आयोग जो आहे या निवडणूक आयोगाकडं स्वतंत्र असा कर्मचारी वर्ग नसतो. निवडणुका ते कुणाकडनं घेतात, कुणाच्या माध्यमातून घेतात, तर निवडणुका घेण्यासाठी स्वतंत्र कर्मचारी वर्ग त्यांच्याकडं नसल्यामुळं शासकीय विभागातले जे अधिकारी आहेत, शासनातले राज्य आणि केंद्र सरकारमधले जो कर्मचारी वर्ग आहे त्या कर्मचारी वर्ग, शिक्षक आणि इतर कर्मचारी यांच्या मदतीनं निवडणुका पार पाडली जातात. आता आपल्याला प्रश्न पडला असेल की निवडणूक आयोग इतका स्वायत्त आणि मग यांचे कर्मचारी का नाहीत? कारण निवडणुका ह्या 12 महिने चालत नसतात, वर्षातनं काही महिने फक्त निवडणुका असतात आणि म्हणून या निवडणुका काही दिवस चालत असतात आणि म्हणून या ठिकाणी स्वतंत्र कर्मचारी वर्ग दिलेला नसतो. निवडणुकीच्या काळामध्ये हा जो राज्य आणि केंद्र सरकारचा कर्मचारी वर्ग आहे, शिक्षक आहेत, इतर कर्मचारी आहेत,
त्यांना निवडणूक आयोगाच्या सेवेमध्ये तितक्या काळापुरतं दाखल करून घेतलं जातं आणि त्यांच्याकडनं काम करून घेतलं जातं. अशा पद्धतीनं निवडणूक आयोग हा काम करत असतो. आता आपण रचना पाहिली, निवडणूक आयोगाचं महत्त्व आपण पाहिलं. आता निवडणूक आयोगाची कामं काय आहेत? साधारणतः निवडणूक आयोगाला 6 पद्धतीची कामं करावी लागतात. पहिलं त्यांचं महत्त्वाचं काम आहे मतदार याद्या तयार करणं. हे प्रायमरी स्टेज आहे, ही प्राथमिक आहे. इथनं निवडणुकीच्या कामाला सुरुवात होत असते. तर मतदार याद्या तयार करणे हे काम निवडणूक आयोगाला करावं लागतं आणि ते जो शिक्षक आहे, इतर जे कर्मचारी आहे, त्यांच्या माध्यमातून ही मतदार याद्या तयार केल्या जातात. आता आपल्याला माहीत असेल की मतदान करण्याचा अधिकार भारतामध्ये कुणाला आहे? जो भारताचा नागरिक आहे आणि ज्याच्या वयाचे 18 वर्ष पूर्ण आहेत, त्या प्रत्येक भारतीय नागरिकाला मतदान करण्याचा हक्क आहे. वयाचे 18 वर्ष पूर्ण असली पाहिजेत. वय 18 असून चालणार नाही आहे. आणि म्हणून तुमचं वय 18 वर्ष पूर्ण झालेलं आहे आणि तुम्ही भारताचे नागरिक आहात म्हणजे तुम्हाला मतदान करता येतं असं नाही. तर मतदान करण्यासाठी आपलं नाव मतदार यादीमध्ये असणं गरजेचं आहे आणि या मतदार याद्या तयार करणं हे काम या निवडणूक आयोगाचं असतं. त्यांच्या कर्मचाऱ्याच्या माध्यमातून हे काम ते करत असतात. मतदार याद्या तयार करणं, नव्या मतदाराचा समावेश करणं, ज्यांचं नवीन मतदार आहेत, दरवर्षी वय वर्ष 18 पूर्ण झालेले जे नव मतदार असतात त्यांचा मतदार यादीमध्ये समावेश करून घेणं. तिसरं, मृत्यू व स्थलांतराची नावं वगळणं. ज्या व्यक्तींचा मृत्यू झालेला आहे, जे ते शहर सोडून ते गाव सोडून गेलेले आहेत, असे स्थलांतरित लोक, त्यांची नावं मतदार यादीतनं वगळणं. चौथं काम आहे अद्ययावत मतदार याद्या प्रसिद्ध करणं. दरवर्षी निवडणूक आयोग अद्ययावत अशा मतदार याद्या प्रसिद्ध करत असतं. हे कामसुद्धा निवडणूक आयोगाला करावं लागतं. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मतदारांना ओळखपत्र देणं. तुम्ही मतदार म्हणून मतदानाचं ओळखपत्र तुमच्याकडं असलं पाहिजे. वोटर आय डी ज्याला आपण म्हणतो, ते ओळखपत्र मतदान करताना असणं गरजेचं आहे. आणि म्हणून ते वोटर आय डी ती मतदान ओळखपत्र देण्याचं कामसुद्धा या ठिकाणी निवडणूक आयोगाला करावं लागतं. म्हणजे मतदार याद्या तयार करण्यामध्ये निवडणूक आयोगाला पहिलं काम महत्त्वाचं आहे मतदार यादी तयार करणं. त्याच्याशिवाय मतदान करता येतच नाही आहे. दुसरं, नव्या मतदारांचा समावेश करणं. तिसरं, मृत्यू वा स्थलांतरितांची नावं वगळणं. चौथं, अद्ययावत मतदार याद्या प्रसिद्ध करणं. आणि पाचवं, मतदारांना ओळखपत्र देणं. हे 5 कामं मतदार याद्या तयार करणे या कामामध्ये समावेश असतं. आत्ताच आपण पाहिलं की मतदार नोंदणीसाठी विशेष मतदार जागृती मोहीम आखण्यात येत असते आणि त्यासाठी राष्ट्रीय मतदार दिवस साजरा केला जातो. ज्या दिवशी निवडणूक आयोगाची स्थापना झाली तो 25 जानेवारी हा दिवस दरवर्षी मतदार दिवस म्हणून साजरा केला जातो आणि त्या माध्यमातून मतदारांना मतदान ओळखपत्र त्या दिवशी दिलं जातं आणि मतदानाबाबत जागृती केली जाते. दुसरं निवडणूक आयोगाचं काम आहे निवडणुकीचे वेळापत्रक आणि संपूर्ण कार्यक्रम ठरवणे. निवडणूक घ्यायची, निवडणुकीचं संपूर्ण संचलन करायचं, ही जबाबदारी देशपातळीवर केंद्रीय निवडणूक आयोगाची असते आणि स्थानिक शासन संस्थेच्या बाबतीत राज्य निवडणूक आयोगाची असते. यासाठी त्यांना दुसरं काम करावं लागतं, निवडणुकीचं वेळापत्रक तयार करणं आणि संपूर्ण कार्यक्रम ठरवणं. निवडणुकीचं वेळापत्रक, कोणत्या राज्यात केव्हा निवडणूक घ्यायची, किती टप्प्यात निवडणूक घ्यायची, हे निवडणूक आयोग ठरवत असतं आणि संपूर्ण कार्यक्रम निश्चित करणं. मग निवडणुकीमध्ये, निवडणूक प्रक्रियेमध्ये आपण पाहणार आहोत की उमेदवारी अर्ज केव्हा भरायचा, मतदान केव्हा घ्यायचं, किती टप्प्यात मतदान घ्यायचं, त्याचं निकाल जो आहे तो निकाल किती तारखेला लावायचा, या पद्धतीचा सगळ्या कार्यक्रमाची घोषणा, तारखाची घोषणा करण्याचं काम या ठिकाणी केलं जातं. आपल्याला माहीत असेल की महाराष्ट्राच्या विधानसभेची निवडणूक ही 2 टप्प्यामध्ये झाली आणि
2019ला जो लोकसभेची निवडणूक झाली ती 7 टप्प्यामध्ये निवडणूक झालेली आहे. म्हणजे हे टप्पे पाडण्याचं काम, वेगवेगळ्या तारखा घोषित करण्याचं काम आणि सगळ्याचा निकाल एकदाच लावला जातो. ही सगळी प्रोसेस करण्याचं काम म्हणजे निवडणुकीचं वेळापत्रक आणि संपूर्ण कार्यक्रम ठरवण्याचं काम निवडणूक आयोगाचं आहे. निवडणूक आयोगाचं तिसरं काम आहे आणि ते म्हणजे उमेदवारी अर्जासंबंधी उमेदवारांच्या अर्जाची छाननी करणं. निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यापासून वेगवेगळे राजकीय पक्ष आपले उमेदवार निवडणुकीसाठी उभे करत असतात आणि हे उभे करत असताना कोणत्याही पक्षाचा पाठिंबा न घेता स्वतंत्रपणे सुद्धा काही उमेदवार निवडणूक लढवत असतात. यांना आपण अपक्ष उमेदवार असं म्हणत असतो, जे कुठल्याही राजकीय पक्षाचा पाठिंबा घेत नाहीत. उमेदवाराचा अर्ज भरावा लागतो आणि मग उमेदवारी घोषित करताना, उमेदवारी दाखल करताना एक अर्ज असतो निवडणूक आयोगाचा. त्यांच्या फॉर्मॅटमध्ये, त्यांच्या प्रक्रियेमध्ये तो अर्ज भरायचा असतो. त्यात स्वतःसंबंधी माहिती द्यायची असते. या अर्ज तुम्ही खोटी माहिती दिली की खरी माहिती दिली याबाबत निवडणूक आयोग त्या माहितीची छाननी करत असतो, ती माहिती पडताळून पाहत असतो. यालाच आपण अर्जाची छाननी करणं असं म्हणत असतो. म्हणजे उमेदवाराचे अर्ज, निवडणूक अर्ज स्वीकारले जातात. यानंतर ती भरलेली माहिती खरी की खोटी हे तपासण्याचं काम निवडणूक आयोग करत असतो, म्हणजे अर्जाची छाननी करत असतो. आणि तिसरं महत्त्वाचं, पात्र जे उमेदवार आहे, ज्यांचे अर्ज बरोबर भरण्यात आलेले आहेत, अचूक आहेत, अशा पात्र उमेदवारांना निवडणूक लढवण्यास परवानगी दिली जाते. आणि अपात्र जे उमेदवार आहेत त्यांचे अर्ज फेटाळले जातात, म्हणजे त्यांना निवडणूक लढवण्यास परवानगी दिली जात नाही. ही परवानगी देणं किंवा नाकारणं हे काम निवडणूक आयोगाचं असतं. तर आपण पाहूया की उमेदवारांना फक्त वयाची अट असताना त्यांनी इतर माहिती निवडणूक आयोगाला देणं का महत्त्वाचं आहे याची माहिती आपण या ठिकाणी घेणार आहोत. तर उमेदवार म्हणून उभा राहत असताना त्यांनी इतरही माहिती देणं गरजेचं आहे. आणि ती माहिती, इतर माहिती देणं का गरजेचं आहे याची आपण माहिती घेऊया. उमेदवाराला उमेदवारी अर्ज भरताना वयाबरोबर त्याच्या मालमत्तेचं विवरण त्याच्या अर्जामध्ये द्यायचं असतं. दुसरा प्रश्न आहे आपला, पहा, उमेदवारांना त्यांच्याकडील मालमत्तेची माहिती निवडणूक आयोगाला का द्यावी लागते आणि उमेदवारांना फक्त वयाची अट असताना त्यांनी इतर माहिती निवडणूक आयोगाला देणे का महत्त्वाचं आहे याबद्दल आपण या ठिकाणी चर्चा करूया. तर उमेदवाराला उमेदवारी अर्ज भरताना वयाबरोबरच त्यांच्या मालमत्तेसंबंधीचं विवरण आणि काही गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे का, त्यांच्यावर काही गुन्हे दाखल झालेले आहेत का याचं स्पष्टीकरण निवडणूक आयोगाला या अर्जामध्ये द्यायचं असतं. गुन्हेगारी प्रवृत्ती असल्यास, म्हणजे तो उमेदवार गुन्हेगारी प्रवृत्तीचा जर असेल, त्याच्यावर काही फौजदारी गुन्हे असतील, तर तो दहशत निर्माण करून मतदारावर प्रभाव टाकू शकतो किंवा असे प्रवृत्तीची लोक राज्यकारभार करू शकतात आणि असं होऊ नये अशा प्रवृत्ती वाढू शकतात. त्याच्या ह्या सगळ्या माहिती घेतल्यानंतर या माहितीच्या आधारे त्याचं सदस्यत्व रद्द करता येऊ शकतं. म्हणून उमेदवारांना अर्जात माहितीची संपूर्ण तपशील देणं गरजेचं असतं. मालमत्ता आणि इतर माहिती या अर्जामध्ये देणं गरजेचं आहे. म्हणून उमेदवारी अर्ज भरताना ही सगळी माहिती उमेदवाराकडनं घेतली जात असते. यानंतर आपण निवडणूक आयोगाचं चौथं काम बघणार आहोत, जे 6 कामं आहेत महत्त्वाची. यामध्ये राजकीय पक्षांना मान्यता देणं. आपल्या देशानं बहुपक्ष पद्धती स्वीकारलेली आहे, त्यामुळं अनेक नवीन पक्ष निर्माण होतात. जुन्या पक्षामध्ये फूट पडते, नवीन पक्ष निर्माण होत असतात. जुने पक्ष निकष पाळत नाहीत निवडणुकीमधले, म्हणून त्यांची मान्यता रद्द होत असते.
नवीन राजकीय पक्ष निवडून तयार झाल्यानंतर त्यांना निवडणूक चिन्ह देणं गरजेचं असतं आणि म्हणून हे सगळी कामं निवडणूक आयोगाला करावी लागतात. बहुपक्ष पद्धती निर्माण होत असल्यामुळं नवनव्या पक्षांना मान्यता देणं हे पहिलं काम राजकीय पक्षांना मान्यता देण्यामध्ये निवडणूक आयोगाला करावं लागतं. दुसरं काम आहे, पक्षामध्ये फूट पडून नवीन पक्ष निर्माण झाला असेल तर त्या नवीन पक्षाला मान्यता देणं. दुसरं, एखादा पक्ष त्याची मान्यता रद्द करणं. मान्यता रद्द झाल्यानंतर त्या पक्षाला निवडणूक लढवता येत नाही आणि म्हणून ते राजकीय पक्षाची मान्यता रद्द करणं हे निवडणूक आयोगाला दुसरं काम करावं लागतं. आणि तिसरं काम आहे राजकीय पक्षांना निवडणूक चिन्ह देणं. हे कामसुद्धा हा निवडणूक आयोग करत असतो. यानंतर आपण 5वं बघणार आहोत, निवडणुकीसंबंधी वाद. निवडणुकीच्या तारखा घोषित झाल्यानंतर उमेदवारी अर्ज भरले जातात. काही जणांचे अर्ज फेटाळले जातात, काही जणांचे अर्ज पात्र ठरले जातात, काही उमेदवार निवडून येतात. परंतु या निवडणुकीसंबंधी काही वाद निर्माण जर झाले तर ते वाद सोडवण्याची पूर्ण जबाबदारी निवडणूक आयोगाची असते. एखाद्या उमेदवारानं गैरमार्ग करून निवडणूक लढवलेला असेल आणि निवडून आला असेल तर अशा उमेदवाराला अपात्र घोषित करणं हे काम निवडणूक आयोग करत असतो. आणि निवडणुकीसंबंधीच्या वादामध्ये तिसरं काम आहे निवडणूक आयोगाचं, ते म्हणजे एखाद्या मतदारसंघामध्ये पुन्हा निवडणुका घेणं. ही कामं निवडणूक आयोगाला करावी लागतात. राजकीय पक्षांना निवडणूक आयोग मान्यता देत असतो आणि राजकीय पक्षांना निवडणूक आयोग मान्यता देत असताना निवडणूक आयोग काही निकष लावत असतो आणि हे निकष कोणते आहेत याची चर्चा आपण या ठिकाणी करणार आहोत. तर निवडणूक आयोग जो आहे राजकीय पक्षांची मान्यता देत असताना ह्या ज्या काही निकष आहेत की लोकसभेमध्ये किंवा विधानसभेच्या निवडणुकामध्ये ठराविक मतदानाची टक्केवारी निवडणूक आयोगाने घेतली पाहिजे, राजकीय पक्षांनी घेतली पाहिजे. त्याचबरोबर निवडणूक आयोगाने जे निकष ठरवण्यात आलेले आहेत तितके प्रतिनिधी त्यांचे निवडून आले पाहिजेत. जर तितके प्रतिनिधी किंवा निवडणुकीमध्ये झालेल्या मतदानापैकी ठराविक टक्केवारीचं मतदान त्या पक्षाला जर मिळालेलं नसेल तर निवडणूक आयोग हा त्या राजकीय पक्षाची मान्यता, मग तो राजकीय पक्ष राष्ट्रीय पक्ष, नोंदणीकृत पक्ष की राज्य पातळीवरचा पक्ष, हे निकष दर 5 वर्षांनी तो ठरवत असतो. आणि त्या पद्धतीनं त्यांनी घेतलेल्या मतदानाची टक्केवारी आणि त्यांचे निवडून आलेले प्रतिनिधी यावरनं राजकीय पक्षांना निवडणूक आयोग मान्यता देत असताना निकष पाळत असतो. असं का आपण बघूया. अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीसाठी काही मतदारसंघ राखून ठेवले जातात. दुसरे, सर्वच राजकीय पक्षांना निवडणूक चिन्हे असतात. तिसरे, मतदानाच्या वेळी आणि मतमोजणी करताना राजकीय पक्षाचे अधिकृत प्रतिनिधी हजर असतात. चौथे, दूरदर्शन, आकाशवाणी व प्रसारमाध्यमावर आपली बाजू मांडण्याची सर्व मान्यताप्राप्त पक्षांना समान संधी असते. या 4 मुद्द्याची आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत. यामध्ये पहिला मुद्दा आहे अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीसाठी काही मतदारसंघ राखून ठेवले जातात. देशामध्ये लोकसभेच्या जितक्या मतदारसंघ आहेत साधारणतः 543 ते 45 मतदारसंघ आहेत आणि प्रत्येक राज्यामध्ये विधानसभेचे काही मतदारसंघ आहेत आणि स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये सुद्धा वेगवेगळे मतदारसंघ तयार केले जातात. या प्रत्येक मतदारसंघामध्ये अनुसूचित जाती आणि अनुसूचित
जमाती यांची संख्या विखुरलेली आहे. ते संख्येनं कमी आहेत. त्यामुळं या लोकसमूहांना प्रतिनिधित्व मिळणं अवघड जातं. त्यांना जर सभागृहामध्ये प्रतिनिधित्व नसेल तर त्यांच्या ज्या समस्या आहेत त्या समस्या सभागृहामध्ये कोणी मांडू शकणार नाही. त्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणं अशक्य. प्रतिनिधित्व न मिळाल्यास या लोकसमूहांना सामाजिक न्याय आणि समानता संविधानाचे जे तत्त्व आहे त्या तत्वानुसार त्यांना ह्या दोन गोष्टी सामाजिक न्याय आणि समानता मिळणार नाही आहे. अनुसूचित जाती आणि जमातीच्या समूहाची प्रगती थांबेल. म्हणून लोकशाहीमध्ये सर्व समाज घटकाचं प्रगती होणं गरजेचं आहे आणि याला अनुसरून अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या हक्कासाठी त्यांच्या रक्षणासाठी संविधानामध्ये काही मतदारसंघ राखून ठेवण्यात आलेले आहेत. दुसरा आपण मुद्दा बघूया. सर्वच राजकीय पक्षांना निवडणूक चिन्हे असतात. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारतामध्ये खूप मोठी निरक्षरता होती. साधारणतः 70 ते 80% लोक अशिक्षित होते. त्यामुळे मतदारांना मतपत्रिकेवर जी उमेदवाराची नावं आहेत ती नावं वाचून मतदान करणं शक्य नव्हतं. प्रचाराच्या वेळी जर बॅनरवर केवळ त्या उमेदवाराचं नाव लिहिलं तर ती नावं त्यांना वाचणं या निरक्षर लोकांना अशक्य आहे. यासाठी राजकीय पक्षांना आणि अपक्ष उमेदवारांनाही निवडणूक आयोग सुरुवातीपासूनच चिन्हाचं वाटप करीत आलेलं आहे. त्यामुळं कोणत्या उमेदवाराला मत द्यायचं हे चिन्हावरून ओळखणं निरक्षर लोकांना शक्य आहे आणि म्हणून सर्वच राजकीय पक्षांना मग तो अपक्षही असू देत त्यांना निवडणूक चिन्ह निवडणूक आयोग देत असतो. यानंतर आपण तिसऱ्या मुद्द्याबद्दल चर्चा करणार आहोत. मतदानाच्या वेळी आणि मतमोजणी करताना राजकीय पक्षांचे अधिकृत प्रतिनिधी हजर असतात. निवडणुकीत अनेकदा बोगस म्हणजे दुसऱ्याच्या नावावर मतदान केलं जातं. मतपेट्या पळवल्या जातात किंवा मतदान केंद्र ताब्यात घेऊन खोटं मतदानसुद्धा केलं जातं. असे गैरप्रकार वेळीच उघडकीस आणण्यासाठी मतदानाच्या वेळी सर्व पक्षाचे अधिकृत प्रतिनिधी मतदान केंद्रावर उपस्थित असतात. मतमोजणीच्या वेळीसुद्धा एखादी मतपेटी सीलबंद नसेल किंवा शिक्का अयोग्य जागी मारलेला असेल अशा वेळी हे प्रतिनिधी हरकत घेऊ शकतात. म्हणून गैरप्रकार टाळण्यासाठी राजकीय पक्षांचे अधिकृत प्रतिनिधी मतदान केंद्रावर हजर असतात. चौथा मुद्दा आपण बघणार आहोत. दूरदर्शन, आकाशवाणी या प्रसारमाध्यमावर आपली बाजू मांडण्याची सर्व मान्यताप्राप्त पक्षांना समान संधी असते. आपण लोकशाही पद्धत स्वीकारलेली आहे. यामुळे लोकशाही पद्धतीमध्ये राजकीय पक्षांना समान न्याय मिळायला पाहिजे असा आग्रह असतो. आपली विचारसरणी लोकांपर्यंत नेण्याचा प्रत्येक पक्षाला अधिकार आहे. दूरदर्शन आणि आकाशवाणी या सरकारी मालकीच्या असल्याने त्यावर सर्व जनतेचा हक्क असतो. त्यामुळे अशा दोन्हीही माध्यमातून आपली बाजू मांडण्यासाठी सर्व मान्यताप्राप्त पक्षांना समान संधी दिली जात असते. अशा पद्धतीनं या ठिकाणी समान संधी या ठिकाणी दिलेली असते. या 4 मुद्द्याबद्दल आपण या ठिकाणी चर्चा केलेली आहे. यानंतर आपण मतदारसंघ जो आहे त्या मतदारसंघाची पुनर्रचना याबद्दल माहिती घेणार आहोत. लोकसभा संसदेतलं लोकप्रतिनिधीचं हे सभागृह. या लोकसभेमध्ये एकूण सदस्य संख्या 543 आहे. म्हणजे आपल्या देशाचं 543 मतदारसंघामध्ये विभागणी करण्यात आलेली आहे. प्रत्येक मतदारसंघातनं एक सदस्य लोकसभेमध्ये निवडला जातो. हे सभासद कसे निवडून येतात? प्रत्येक सभासद एका मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करत असतो. म्हणजे लोकसभेमध्ये 543 मतदारसंघ आहेत. हे मतदारसंघ निर्माण करण्याचं काम निवडणूक आयोगाची जी परिसीमन समिती असते, ही परिसीमन समिती हे काम
करत असते. कोणत्याही दबावाखाली न येता ही यंत्रणा तटस्थपणे मतदारसंघाची पुनर्रचना करत असते. तर आपण या ठिकाणी एका मुद्द्याची चर्चा करणार आहोत. ते म्हणजे मतदान करणे हे आपले कर्तव्य आहे आणि जबाबदारी आहे. का कर्तव्य आणि जबाबदारी आहे याबद्दल आपण माहिती घेऊया. संविधानामध्ये एक मार्गदर्शक तत्व हे संविधानकारांनी घटनेमध्ये तरतूद करण्यात आलेली आहे आणि या मार्गदर्शक तत्वामध्ये मतदान करणं हे नागरिकांचं मूलभूत कर्तव्य असं मानण्यात आलेलं आहे. परंतु कर्तव्याबरोबरच आपली जबाबदारीसुद्धा आहे हेही सांगण्यात आलेलं आहे. निवडणुकामुळं लोकशाही टिकून राहते. नागरिकांनी मतदानाद्वारे प्रामाणिक आणि कार्यक्षम प्रतिनिधी निवडून दिले पाहिजेत. मतदार मतदानाच्या बाबतीत उदासीन असतील तर शासन लोकहिताकडे दुर्लक्षच करेल. म्हणून मतदान करणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य तर आहेच, परंतु ती त्यांची जबाबदारी आहे असे आपणाला वाटलं पाहिजे आणि आपण ही परिसरातल्या लोकांना पटवूनसुद्धा देऊन मतदानासाठी अधिकाधिक मतदार कशा पद्धतीने मतदान केंद्रावर जातील यासाठी आपण प्रवृत्त केलं पाहिजे. तर इथे एक चर्चा आहे पहा मित्रांमध्ये. निवडणूक आयोगानं जाहीर केलेल्या आचारसंहितेचं सरकारलाही पालन करावं लागतं. मग निवडणूक आयोग श्रेष्ठ की सरकार? तर ज्यावेळी निवडणूक आयोग ही एक स्वायत्त संस्था आहे, संविधानानं तयार केलेली ही एक स्वायत्त संस्था आहे. त्यामुळं ज्यावेळेस निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होतो, निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यापासनं ते निवडणुकीचा निकाल लागेपर्यंत जी आचारसंहिता आहे ही आचारसंहिता शासनालासुद्धा पाळावी लागते आणि निवडणुकीच्या काळामध्ये निवडणुकी लागल्यापासनं निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यापासून ते निवडणुकीचे निकाल लागेपर्यंत या काळामध्ये निवडणूक आयोग जो आहे तो शासनापेक्षा श्रेष्ठ आहे. कारण निवडणूक आयोग हा सर्वोच्च आहे निवडणुकीच्या काळामध्ये. त्यामुळं निश्चितपणे निवडणुकीच्या काळामध्ये निवडणूक आयोग हा शासनापेक्षा श्रेष्ठ मानला जात असतो. अशा पद्धतीनं आपण या ठिकाणी याबद्दल चर्चा केली. तर पहा, खालील मुद्द्याबद्दल आपण माहिती घेणार आहोत. खालीलपैकी कोणत्या 2 बाबी आचारसंहितेचा भंग करणाऱ्या आहेत असे तुम्हाला वाटते? उमेदवाराकडून वसाहतीत घरगुती वापरायच्या वस्तूचे वाटप, निवडून दिल्यास पाणी प्रश्न सोडवण्याचे आश्वासन. तिसरा मुद्दा आहे घरोघरी जाऊन मतदारांना भेटणे व निवडून देण्याची विनंती करणे. आणि चौथा आहे जातीचे वा धर्माचे आवाहन करून पाठिंबा मिळवणे. तर यामध्ये आचारसंहितेचा भंग यामध्ये पहिला आणि शेवटचा मुद्दा उमेदवाराकडून वसाहतीत घरगुती वापरायच्या वस्तूचं वाटप ही एक प्रकारची लाच देणं असं म्हणतात आणि हा गैरप्रकार आहे. इथं आचारसंहितेचा भंग होतो. आणि शेवटचा मुद्दा जातीचे वा धर्माचे आवाहन करून पाठिंबा मिळवणं हे सुद्धा गैर आहे. या पद्धतीने हे 2 मुद्दे आचारसंहितेचा भंग करणारी आहेत. आणि दुसरा आणि तिसरा मुद्दा जो आहे त्यामुळे आचारसंहितेचा भंग होत नाही. कारण तुम्ही आश्वासन देऊ शकता, निवडणुकीच्या काळामध्ये मतदारांना भेटू शकता, आपले धोरणं आपल्या भूमिका मांडू शकता आणि या पद्धतीनं मतदान करून घेऊ शकता. या पद्धतीनं या ठिकाणी पहिला आणि चौथा मुद्दा हा आचारसंहितेचा भंग आहे. मतदारासाठी जी निवडणूक आचारसंहिता आहे ही मतदाराच्या आचारसंहितेमध्ये
आपण कोणत्या नियमाचा समावेश करावा असं आपल्याला वाटतं. तर निवडणूक काळामध्ये निवडणूक आयोग उमेदवाराप्रमाणेच मतदारांसाठी सुद्धा आचारसंहिता लागू करतो, ज्याला कोड ऑफ कंडक्ट असं म्हणत असतो. त्याबद्दलची माहिती आपण बघणार आहोत. तर ज्या पद्धतीनं उमेदवाराला आचारसंहिता आहे तसं मतदारांसाठी सुद्धा काही आचारसंहिता, काही नियम असले पाहिजेत. पहिला नियम असणं गरजेचं आहे ते म्हणजे निवडणूक आयोगानं मतदारासाठी हा नियम करावा की मतदान न करणाऱ्या मतदारांच्या सर्व सोयी सवलती सरकारनं रद्द करायला पाहिजेत किंवा त्याला मोठा जो मतदान करणार नाही त्याला दंड आकारला पाहिजे. कारण आज आपण पाहतो की मतदानाची टक्केवारी ही 40-50% असते. म्हणजे 40 लोकच मतदान करतात आणि त्यातले ज्यांना 10-12 मतं मिळालेली आहेत तो आपला प्रतिनिधी असतो. बाकीचं त्या प्रतिनिधीला 80 लोकांनी मतदान केलेलं नसतं आणि म्हणून हे कुठंतरी कमी व्हावं याच्यासाठी जे मतदान करणार नाहीत अशा मतदारांच्या सोयी सवलती शासनानं रद्द केल्या पाहिजेत किंवा त्यांना दंड आकारला पाहिजे. दुसरं, मतदाराने उमेदवारांकडून भेटवस्तू वा पैसे स्वीकारल्याचे सिद्ध झाल्यास त्याच्यावर फाईन लावलं पाहिजे, जबर दंड आकारला पाहिजे. निवडणुकीच्या काळामध्ये मतदारांनी लोकांना भडकवणारी कृत्य करू नये ही एक काळजी घेतली पाहिजे. खोटं मतदान करू नये, तसं केल्यास शिक्षा करावी आणि कोणत्याही प्रकारचं गैरकृत्य मतदारानं करू नये अशा पद्धतीचं आपणाला काही कोड ऑफ कंडक्ट आखली पाहिजे. भारताचे पहिले निवडणूक आयुक्त हे सुकुमार सेन आणि भारताचा पहिला मतदार हा श्याम शरण नेगी हे आहेत. हिमाचल प्रदेशातले श्याम शरण नेगी भारताचे पहिले मतदार ठरलेले आहेत. 25 ऑक्टोबर 1951 रोजी घेतलेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये त्यांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला, म्हणून यांना भारताचे पहिले मतदार असं म्हणलं जातं. आपल्याला माहिती पाहिजे की भारतीय निवडणूक आयोगाचे पहिले आयुक्त हे सुकुमार सेन आणि भारताचे पहिले मतदार श्याम शरण नेगी हे आहेत. तर आपण बघणार आहोत निवडणूक प्रक्रिया म्हणजे काय. तर निवडणूक प्रक्रिया कशी असते, तर निवडणूक प्रक्रियेमध्ये पहिल्यांदा मतदारसंघाची निर्मिती केली जाते. याचे टप्पे बघणार आहोत. परीक्षेला हा प्रश्न अनेकदा विचारला जाऊ शकतो, आकृतिबंध तयार करा म्हणून. तर यामध्ये प्रत्येक मुद्द्याला अर्धा गुण, म्हणजे साधारणतः 8 चौकटी आहेत आणि 8 चौकटीमध्ये 4 चौकटी तुम्हाला सोडवायच्या आहेत, बाकीच्या 4 ह्या दिल्या जातात कृतीपत्रिकेमध्ये. तर यामध्ये निवडणूक प्रक्रियेचे टप्पे आपण बघणार आहोत. निवडणूक प्रक्रियेमध्ये पहिल्यांदा काय काम करावं लागेल, तर ते म्हणजे मतदारसंघाची निर्मिती करणं. यानंतर मतदार याद्या निश्चित केल्या जातात, म्हणजे मतदार याद्या तयार केल्या जातात. तिसरं त्यानंतरचा टप्पा येतो उमेदवाराकडून नामांकन पत्र व छाननी. उमेदवाराकडनं उमेदवारी अर्ज दाखल करून घेतला जातो, ज्याला नामांकन पत्र असं म्हणतात. तो अर्ज पात्र आहे की अपात्र आहे, निवडणूक आयोग त्याची छाननी करत असतो. तो उमेदवार पात्र ठरल्यानंतर यानंतर पुढचा टप्पा असतो निवडणुकीचा प्रचार करणं. तो उमेदवार किंवा ते राजकीय पक्ष आपल्या उमेदवाराचा किंवा तो उमेदवार स्वतः निवडणुकीचा प्रचार करत असतो. निवडणुकीच्या प्रचाराच्या नंतर पुढचा टप्पा आहे प्रत्यक्ष मतदान. मतदानाचा दिवस असतो आणि त्या दिवशी मतदान केलं जातं. आपल्याला माहीत असेल की मतदानाची ठराविक अशी तारीख घोषित केली जाते आणि सकाळी 7 ते संध्याकाळी 6 या वेळेमध्ये मतदान प्रत्यक्ष चालत असतं. प्रत्यक्ष मतदान होतं. मतदान झाल्यानंतर मतमोजणी केली जाते. मतदानाच्या नंतर दुसऱ्या दिवशी किंवा एक ठराविक अशा दिवशी त्या मतदारसंघातल्या झालेल्या मतदानाची मतमोजणी केली जाते. मतमोजणीनंतर निवडणुकीचा निकाल जाहीर केला जातो. निवडणूक आयोग निवडणुकीचा निकाल जाहीर करतं आणि निवडणुकीचा निकाल जाहीर केल्यानंतर
निवडणुकीसंबंधी जर काही वाद असेल, एखादा उमेदवार निवडून आलेला आहे, त्याच्या निवडणुकीबद्दल जर काही वाद असेल तर त्या वादाचं निराकरण करणं, म्हणजे इथंपर्यंत मतदारसंघाच्या निर्मितीपासून निवडणुकीसंबंधीच्या वादाचे निराकरण करणं, या 8 टप्प्यामध्ये निवडणूक प्रक्रिया राबवली जाते. यामध्ये पहिला टप्पा आपण बघूया, मतदारसंघाची निर्मिती. दुसरा टप्पा मतदार याद्या निश्चित करणे. तिसरा टप्पा उमेदवाराकडून नामांकन पत्र व छाननी. चौथा टप्पा निवडणूक प्रचार. पाचवा टप्पा प्रत्यक्ष मतदान. सहावा टप्पा मतमोजणी. सातवा टप्पा निवडणुकांचे निकाल. आणि आठवा टप्पा निवडणुकीसंबंधीच्या वादाचे निराकरण. थोड्या वेळापूर्वी आपण बघितलेलं होतं कोड ऑफ कंडक्ट, ज्याला आपण म्हणतो. आचारसंहिता म्हणजे काय? तर भारतात निवडणुका जास्तीत जास्त खुल्या वातावरणामध्ये झाल्या पाहिजेत, निपक्षपाती पद्धतीनं झाल्या पाहिजेत. म्हणजे न्याय वातावरणामध्ये होण्यासाठी निवडणूक आयोगानं स्वतंत्रपणे ज्या उपाययोजना राबवलेल्या आहेत त्याला आपण आचारसंहिता असं म्हणत असतो, ज्याला आपण कोड ऑफ कंडक्ट असं म्हणलं जातं. हे उमेदवारासाठी अशी आचारसंहिता तयार केलेल्या असतात. गेल्या काही काळामध्ये, निवडणुकीच्या काळात जे गैरप्रकार होतात त्याला आळा घालण्यासाठी ही आचारसंहिता लागू केली जाते किंवा लागू करण्यात आलेल्या आहेत. ही आचारसंहिता केव्हा असते? तर निवडणूक होण्याच्या, म्हणजे निवडणुकीच्या कार्यक्रम घोषित झाल्यापासनं ते निवडणुकीचे निकाल लागेपर्यंत या काळामध्ये ही आचारसंहिता लागू होत असते. ही आचारसंहिता सरकार, सर्व राजकीय पक्ष, उमेदवार व मतदार या सगळ्यांना लागू आहे. या आचारसंहितेमुळं, ज्या आचारसंहितेमध्ये मतदारांना कोणते नियम आहेत, उमेदवाराला कोणते नियम आहेत, राजकीय पक्षाला कोणते नियम आहेत, शासनानं कोणते नियम पाळले पाहिजेत, याबद्दल स्पष्ट असे या नियमाचं पालन या आचारसंहितेमध्ये सांगण्यात आलेलं आहे. या आचारसंहितेमध्ये नियमाचं शासनाला भंग करता येत नाही. या नियमानुसारच शासनालाही या काळामध्ये काम करावं लागतं. म्हणून गेल्या काही निवडणुकामध्ये आचारसंहितेच्या संदर्भात कारवायामुळं सामान्य मतदार त्याला दिलासा मिळालेला आहे. आणि म्हणूनच निवडणूक कार्यक्रम घोषित झाल्यापासून निवडणुकीच्या निकाल लागेपर्यंतच्या काळामध्ये शासनापेक्षा निवडणूक आयोग हा श्रेष्ठ असतो. आता आपण पाहिलं की निवडणूक आयोग आचारसंहिता का लागू करतो? तर खुल्या वातावरणामध्ये, मुक्त वातावरणामध्ये आणि न्याय पद्धतीनं निवडणुका घेणं गरजेचं आहे, म्हणून आचारसंहिता लागू केली जाते. परंतु मुक्त आणि न्याय वातावरणामध्ये निवडणुका घेण्यासंबंधी निवडणूक आयोगापुढे कोणती आव्हानं आहेत, कोणती संकट आहेत, याबद्दलची माहिती बघणार आहोत. आपल्या देशाचा जो विस्तार आहे हा खूप मोठा आहे आणि प्रचंड अशी लोकसंख्या आपल्या देशामध्ये आहे. जगातला लोकसंख्येच्या दृष्टीनं दुसऱ्या क्रमांकाचा आपला देश, आणि म्हणून अशा देशामध्ये निवडणुका घेणं हे आव्हानात्मक काम आहे. निवडणूक आयोग जो आहे हा निवडणूक आयोग कायद्याच्या चौकटीत राहून या आव्हानांचा सामना करतो आहे. आणि निवडणूक आयोगापुढे निवडणूक घेताना कुठली आव्हानं आहेत त्या आव्हानाची माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत. पहिलं आव्हान आहे निवडणुकीतील होणारा आर्थिक गैरव्यवहार रोखणे. निवडणुकीमध्ये आपण पाहतो, टी व्हीमध्ये आपण बातम्या ऐकतो की इतक्या लाखाचे रोकड, इतक्या लाखाचं रुपये पकडण्यात आले, या ठिकाणी इतक्या पद्धतीनं पैसे वाटप करण्यात आल्या, वस्तू वाटप करण्यात आल्या. आणि आपण पाहतो की कोट्यावधी रुपये निवडणूक आयोग हा जप्त करत असतो. म्हणजे निवडणुकीमध्ये आर्थिक गैरव्यवहार मोठ्या प्रमाणावर होत असतात. मतदारांना पैशाचं वाटप करणं आणि मतदार आपल्याकडनं वळवणं, आणि हे रोखण्यासाठी निवडणूक आयोगाला अनेक उपाययोजना कराव्या लागणार आहेत. हे एक त्यांच्यापुढे आर्थिक गैरव्यवहाराचं खूप मोठं आव्हान आहे. हे आव्हान
याच्यावर उपाययोजना केल्या तरच न्याय आणि मुक्त वातावरणामध्ये निवडणुका होणार आहे. दुसरं आव्हान आहे ते म्हणजे गुन्हेगारी पार्श्वभूमी असणारे उमेदवार रोखणे. निवडणुकीमध्ये काही उमेदवार ज्यांच्यावर गुन्हेगारी पार्श्वभूमी असूनसुद्धा राजकीय पक्ष त्यांना तिकीट देतात, कारण इलेक्टिव्ह मेरिट, ती निवडून येण्याचं मेरिट त्यांच्याकडं असतं. म्हणून निवडणूक हे राजकीय पक्ष त्यांना उमेदवारी देतात आणि ते निवडूनसुद्धा येतात. असे जे उमेदवार असतात त्यांच्यावर गंभीर गुन्हे असतात, खंडणीचे गुन्हे असतात, हत्येचे गुन्हे असतात, बलात्काराचे गुन्हे असतात. अशा पद्धतीचे गंभीर फौजदारी गुन्हे त्यांच्यावर असतात. असे उमेदवार जर राजकारणामध्ये जर निवडून आले तर राजकारणाचं गुन्हेगारीकरण होतं, शासन व्यवस्थेमध्ये असे गुन्हेगार येतात आणि यामुळं देशावरची लोकशाहीचा विश्वास लोकांवरचा राहत नाही. आणि म्हणून राजकारणाचं गुन्हेगारीकरण होऊ नये, गुन्हेगार हा आपल्या सत्तेमध्ये येऊ नये, यासाठी निवडणूक आयोगाला मुक्त वातावरण राखणं गरजेचं असतं. आणि यासाठी ही एक अडचण आहे की गुन्हेगारी पार्श्वभूमी असणारे उमेदवार निवडणूक लढवतात आणि निवडून येणं हे आव्हान निवडणूक आयोगापुढे खूप मोठं आहे. निवडणुकीदरम्यान होणारी हिंसा रोखणं किंवा थांबवणं हे कामसुद्धा निवडणूक आयोगाला या ठिकाणी पार पाडावं लागतं. निवडणुकीमध्ये होणारी हिंसा हे खूप मोठं आव्हान निवडणूक आयोगाचं आहे. निवडणुकीदरम्यान होणाऱ्या हिंसेचं प्रमाण सतत वाढतं आहे. अनेक ठिकाणी आपण बघतो की मारामारी होत असते, हत्या होत असते. आणि ही हिंसा रोखण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी पुढाकार घेऊन निवडणूक आयोगाला मदत केली पाहिजे, तेव्हाच निवडणूक यशस्वी पद्धतीनं आपण पार पाडू शकतो. आपण आत्ताच पाहिलं की देशामध्ये 1951ला जी पहिली निवडणूक झाली आणि या पहिल्या निवडणुकीमध्ये भारताच्या निवडणूक आयोगाचे आयुक्त हे सुकुमार सेन होते. पहिल्या निवडणुकीच्या वेळी देशामध्ये प्रचंड अशी निरक्षरता होती, खूप मोठ्या प्रमाणावर निरक्षर होते लोक. त्यांना मतदान कसं करावं हे जे आहे, त्यांच्याकडनं मतदान कसं करून घ्यायचं हे एक आव्हान निवडणूक आयोगापुढं होतं. आणि त्याचबरोबर मतदार याद्या तयार करणं हे खूप मोठं आव्हान निवडणूक आयोगापुढं होतं. या काळामध्ये निवडणूक आयोगानं याच्यावर एक उपाययोजना, सुकुमार सेन हे नेपाळ आणि त्याचबरोबर सुदान या देशाच्या निवडणुकीचा त्यांना अनुभव होता. म्हणून त्यांनी मतदानासाठी स्टीलच्या 20 लाख पेट्या तयार करून घेतल्या. त्या पेट्यावर निवडणूक चिन्ह चिकटवण्यात आलेली आहेत. ज्या पक्षाला मतदान करायचं आहे त्या पक्षाचं चिन्ह असलेल्या पेटीत मतदारांनी कोऱ्या कागदाची घडी करून टाकायची. या पद्धतीमुळं निरक्षर लोकांना पहिल्या निवडणुकीमध्ये मतदान करणं सोपं गेलं. पण एखाद्या लोकसभा मतदारसंघामध्ये 10 उमेदवार उभा राहिले असतील तर त्यांना 10 जणांना 10 चिन्ह द्यायची, 10 पेट्या त्या मतदान केंद्रामध्ये ठेवायच्या, त्या पेटीवर 10 चिन्ह लावायची आणि आपलं मतदाराला कोरा कागद द्यायचा आणि त्यांना ज्या उमेदवाराला मतदान करायचं आहे त्या मतपेटीमध्ये ती कोरं कागद टाकणं. आणि अशा पद्धतीनं पहिल्या निवडणुकीमध्ये निरक्षर लोकांकडनं मतदान करून या ठिकाणी घेण्यात आलेलं आहे. ही प्रक्रिया यशस्वीपणे राबवण्यात आलेली आहे. निवडणुकीच्या पुढे, निवडणूक आयोगाच्या पुढे आणखीन एक आव्हान आहे आणि ते म्हणजे राजकारणावर आपल्याच कुटुंबाचा प्रभाव राहिला पाहिजे. यासाठी नातेवाईकांनाच निवडणूक उमेदवारी देण्याचा प्रयत्न प्रस्थापित उमेदवारांचा असतो. त्यामुळं प्रातिनिधिक संस्थेमध्ये कौटुंबिक मक्तेदारी निर्माण होते. आमदाराचा मुलगा आमदारच, खासदाराचा मुलगा खासदारच, मंत्र्याचा मुलगा मंत्रीच, किंवा गाव पातळीवर स्थानिक शासन संस्थेमध्ये एकाच घरातला व्यक्ती हा सतत सदस्य होत असतो. कधी मुलगा, कधी सून, कधी पत्नी, अशा पद्धतीने एकाच घरामध्ये ही सत्ता राहत असते. आणि हे आव्हान, घराणेशाहीचं आव्हान, हे खूप मोठं आव्हान आपल्यापुढे पाहायला मिळत असतं. त्याचबरोबर
आपण पुढच्या मुद्द्याचा विचार करणार आहोत आणि ते म्हणजे घराणेशाहीमुळं राजकीय पक्षाचं कोणतं नुकसान होत असेल. आणि दुसरा मुद्दा आहे एक मत एक मूल्य, यातून तुम्हाला काय समजतं. तर पहिला आपण बघूया मुद्दा, याची चर्चा आपण करूया. घराणेशाहीमुळे राजकीय पक्षांचे कोणते नुकसान होत असेल. घराणेशाहीमुळं एकाच घराण्याचे पक्षावर वर्चस्व राहतं. पक्षातील अन्य लोकांना नेतृत्व करण्याची संधी नाकारली जाते. दुसरं, घराण्यात सर्वच व्यक्ती कार्यक्षम असतात असंही नाही. अकार्यक्षम वारस हा पक्षाचं नुकसान करत असतो. तिसरं, अकार्यक्षम वारसामुळे पक्षाचा विस्तार होत नाही. त्या वारसाचे दोष पक्षात येऊन पक्षसुद्धा कमकुवत होत असतो. चौथा मुद्दा आपणाला घेता येईल, घराणेशाहीमुळं पक्षात हुकुमशाही येते. विरोधी मते दडपली जातात व त्यांच्याकडे दुर्लक्ष होतं आणि यामुळं पक्षांतर्गत लोकशाही नष्ट होते. आणि पाचवा मुद्दा, घराण्यातील वारस आधुनिक विचारसरणीचा नसतील तर पक्षही प्रतिगामी जुन्या विचाराचा बनतो आणि मागास विचारसरणीचा होतो. राजकीय पक्षांची विचारसरणी प्रवाही आणि काळाप्रमाणे बदलणारी असली पाहिजे आणि म्हणून हे नुकसान पक्षाचं घराणेशाहीमुळं होत असतं. एकाच कुटुंबातल्या व्यक्तींना प्रतिनिधित्व निवडून दिल्यानंतर हे या पद्धतीनं होत असतं. यानंतर दुसऱ्या मुद्द्याची चर्चा करूया आपण. एक मत एक मूल्य, यातून तुम्हाला काय समजतं. लोकशाही पद्धतीत राजकीय आणि सामाजिक समतेला महत्त्वाचं स्थान आहे. या विचारसरणीप्रमाणे एक मत एक मूल्य हा विचार महत्त्वपूर्ण ठरतो. लोकशाही पद्धतीत प्रत्येक मताचं मूल्य सारखंच असतं. प्रधानमंत्री आणि सामान्य माणूस यांच्या मताचं मूल्य एकच आहे. हुकुमशाहीत किंवा लष्करशाहीत, पूर्वीच्या राजेशाहीत विशिष्ट वर्गाच्या मताचं मूल्य अधिक असे, सामान्य लोकांच्या मतांना महत्त्व नव्हतं. म्हणून एक मत एक मूल्य हा विचार देशातील सर्व नागरिकांचा दर्जा समान असल्याचं दर्शवतो. हीच लोकशाहीची खूप मोठी देणगी आहे. यानंतर आपण बघणार आहोत निवडणूक सुधारणा म्हणजे काय आणि निवडणुकीमध्ये सुधारणा करणं का गरजेचं आहे याची माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत. निवडणूक सुधारणा म्हणजे काय, निवडणूक सुधारण्याची गरज काय आहे. निवडणूक ही सतत चालणारी एक प्रक्रिया आहे. दर 5 वर्षानंतर प्रत्येक स्थानिक शासन संस्थेपासून ते राष्ट्रपती पदापर्यंत ही सतत निवडणुका होत असतात. निवडणुका झाल्या तर लोकशाही जी आहे, या लोकशाहीचं भवितव्य निवडणुकीवर अवलंबून आहे आणि म्हणून निवडणुका योग्य पद्धतीनं झाल्या पाहिजेत. म्हणून निवडणुकीमध्ये सुधारणा करणं गरजेचं आहे. लोकशाहीचं भविष्य आणि विश्वासार्हता टिकवण्यासाठी निवडणूक प्रक्रियेमध्ये वारंवार सुधारणा गरजेचं आहे. निवडणूक प्रक्रियेमध्ये काही उणीव आहेत, काही दोष आहेत, काही त्रुटी आहेत, त्या दूर करून अधिक चांगल्या पद्धतीने निवडणूक कशा पद्धतीने घेता येईल यालाच आपण निवडणूक सुधारणा असं म्हणत असतो. आणि म्हणून निवडणूक सुधारण्यासाठी आपल्याला काय करायला पाहिजे, कोणत्या सुधारणा आवश्यक आहेत. पहिली सुधारणा आवश्यक आहे, राजकीय पक्षांनी 50% महिलांना उमेदवारी द्यावी. आपल्या देशाच्या एकूण लोकसंख्येपैकी निम्मी लोकसंख्या ही स्त्रियांची, परंतु राजकारणामध्ये स्त्रियांचं प्रतिनिधित्व वाढत नाही आहे. आज आपण बघतो 543 जरी लोकसभेच्या जागा असल्या तरी या 543मध्ये फक्त 40 ते 50 स्त्रिया या प्रतिनिधित्व करत असतात. बाकीचे 500 प्रतिनिधित्व हे पुरुषांचं असतं, जरी निम्मी लोकसंख्या स्त्रियांची असली तरी. म्हणून राजकीय पक्षाने उमेदवारी देताना निम्मी महिला उमेदवारांना दिली पाहिजे आणि त्यांना निवडून आणण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कारण महिलांना उमेदवारी दिली तर महिला या आपलं महिलांच्या समस्या सभागृहामध्ये मांडतील. दुसरी सुधारणा करणं गरजेचं आहे ते म्हणजे गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तींना उमेदवारी देऊ नये. राजकीय पक्षाने उमेदवारी देत असताना ज्याच्यावर गंभीर गुन्हे, ज्यांच्यावर फौजदारी गुन्हे आहेत, हत्या, खंडणी अशा पद्धतीचे जे गुन्हे आहेत, या संदर्भात न्यायालयाने जे दिलेले निर्णय त्याचे काटेकोर पालन करावं आणि अशा व्यक्तींना राजकीय पक्षाने उमेदवारी देऊ नये. तेव्हा चांगले लोक
आपले प्रतिनिधी म्हणून निवडून येतील. तिसरं आहे, आर्थिक गैरव्यवहार टाळण्यासाठी निवडणुकीचा खर्च सरकारनं करणं गरजेचं आहे. आपण पाहतो की निवडणुकीमध्ये कोट्यावधी रुपयाचा खर्च केला जातो. हा खर्च एखादा उमेदवार जर करत असेल, तो निवडून आल्यानंतर तो पैसा, त्यानं जो खर्च केलेला आहे तो पैसा तो पुन्हा वसूल करणार, याच्यासाठी तो भ्रष्टाचार करत असतो. आणि म्हणून या ठिकाणी गैरव्यवहार होत असतात. आणि म्हणून निवडणुकीचा खर्च हा शासनानं केला पाहिजे. त्यामुळे राजकीय पक्ष आर्थिक गैरव्यवहार करणार नाहीत व निवडणुकीतील पैशाचा गैरवापर थांबवता येईल. अशा पद्धतीने ही एक सुधारणा करणं गरजेचं आहे. यानंतर पुढची सुधारणा आहे ती म्हणजे राजकारणातील घराणेशाहीला आळा घालण्याबाबत उपाययोजना करणं आणि त्याचबरोबर गुन्हेगारी पार्श्वभूमी असणारी जी लोक आहेत त्यांना उमेदवार निवडणुकीमध्ये सामील होणार नाहीत याची काळजी घेणं गरजेचं आहे. आणि लोकप्रतिनिधीच्या कायद्यामध्ये त्या दृष्टीनं संसदेनं बदल केला पाहिजे आणि या पद्धतीनं या ठिकाणी बदल करणं गरजेचं आहे. आता पहा, आपण पहिली निवडणूक झाली ती म्हणजे 20 लाख स्टीलच्या पेट्याचा वापर करून. आता जे मतदान होतं पूर्वी अशा स्टीलच्या पेट्या होत्या, आता आहे EVM मशीन. या EVM मशीनचा वापर केला जातो. मतपेटी ते EVM मशीनपर्यंतचा आपण प्रवास बघणार आहोत. स्वतंत्र भारतातली पहिली निवडणूक 1951-52 पार पडली. निवडणुकीचा राजकारणाला व त्यातून लोकशाही व्यवस्थेला आकार देण्याचा हा सुरुवातीचा काळ होता. सुरुवातीच्या काळामध्ये मतपेट्या, अशा स्टीलच्या पेट्याचा मोठ्या प्रमाणावर वापर करण्यात आल्या. साधारणतः मतपेट्याच्या माध्यमातून मतदान करणं 1999पर्यंत चाललं. 1999पर्यंतच्या निवडणुका ज्या आहेत देशात झालेल्या, त्या निवडणुकीमध्ये मतदानासाठी कागदी मतपत्रिका आणि मतपेट्याचा वापर करण्यात आला. परंतु 1990च्या दशकापासनं म्हणजे नोव्हेंबर 1998मध्ये राजस्थान, मध्य प्रदेश, दिल्ली या राज्याच्या ज्या विधानसभेच्या निवडणुका झाल्या, या विधानसभेच्या निवडणुकीमधल्या 16 मतदारसंघामध्ये बॅटरीवर चालणाऱ्या ज्या EVM मशीन आहेत त्याचा पहिल्यांदा 1998च्या नोव्हेंबरमध्ये 16 मतदारसंघामध्ये पहिल्यांदा वापर करण्यात आला. 2004च्या लोकसभेच्या निवडणुकीत देशभर प्रथमच EVM मशीनचा सर्व मतदारसंघामध्ये वापर करण्यात आला. आता या मशीनवर, EVM मशीनवर नोटा नन ऑफ द अबाव, वरीलपैकी कोणालाही नाही, अशी या ठिकाणी सुविधा प्राप्त झालेली आहे. आणि त्याचबरोबर सध्या आपण दिलेलं मतदान कोणाला दिलेलं आहे ते बघण्यासाठी आपणाला या ठिकाणी पडताळणी पावती, या पडताळणी पावतीची सुद्धा सुविधा 2019च्या लोकसभा निवडणुकीपासनं या ठिकाणी प्राप्त होते. म्हणजे आपणाला ज्याला मतदान केलं ते त्याला दिलेलं मतदान त्यालाच गेलेलं आहे की नाही, म्हणजे अधिक पारदर्शक पद्धतीनं निवडणूक प्रक्रिया राबवावी याच्यासाठी अशी पडताळणी पावती 7 सेकंद इतक्या वेळ त्या बॉक्समध्ये राहते, स्क्रीनवर आपणाला दिसते आणि त्या पेटीमध्ये पुन्हा जाऊन पडत असते. आणि अशा पद्धतीनं या ठिकाणी यामध्ये सुधारणा, मतपेटी ते EVM मशीनपर्यंत सुधारणा या ठिकाणी झालेल्या आहेत. आता ही EVM मशीन आपण का वापरायची, याचे फायदे काय आहेत? तर कोऱ्या मतपत्रिका ज्या वापरत असतो आपण, या मतपत्रिकेचा वापर करण्यासाठी आपणाला हजारो टन कागदाची गरज लागते. आणि हे हजारो टन कागदाची बचत म्हणजे पेपरलेस अशा पद्धतीचं ही EVM मशीन आहे. या हजारो टन कागदाची आपण बचत करू शकतो. हे कागद तयार करण्यासाठी वृक्षाची तोड करावी लागते. ही वृक्षतोड थांबली
त्यामुळं पर्यावरणाचं संरक्षण होऊ शकलेलं आहे. पूर्वी मतदान केल्यानंतर मतमोजणी करण्यासाठी 24 ते 48 तासाचा कालावधी लागायचा. आता 2 ते 3 तासामध्ये मतमोजणी होत असते आणि म्हणून मतमोजणी सुलभ होऊन निकाल लवकर लागू शकतो. म्हणून EVM मशीन फायद्याचे. 5. शासकीय यंत्रणेवरील भार कमी झालेला आहे आणि सरकारी पैशाची बचत झालेली आहे. कमीत कमी लोकांचा वापर करून ही यंत्रणा राबवता येते EVM मशीनची. म्हणून शासकीय पैशाची बचतसुद्धा झालेली आहे. त्याचबरोबर दिव्यांग व्यक्ती जे आहेत त्यांना मतदान करणं या प्रक्रियेमुळं सोपं झालेलं आहे. इतरांची शक्यतो मदत घेणं त्यांना कमी झालेलं आहे आणि म्हणून ही आधुनिक टेक्नॉलॉजीचा आपण या ठिकाणी वापर करत असतो. आता आपणाला हेही माहिती पाहिजे निवडणुकीचे प्रकार. निवडणुकीचे साधारणतः 3 प्रकार आहेत: सार्वत्रिक निवडणूक, मध्यावधी निवडणूक आणि पोटनिवडणूक. राज्य विधिमंडळ आणि त्याचबरोबर संसदेच्या ज्या निवडणुका होतात लोकसभेच्या, या 3 पद्धतीच्या निवडणुका असतात. त्याच्या 3 पद्धतीमध्ये आपण विभागणी केलेली आहे. पहिले आपण पद्धत बघूया सार्वत्रिक निवडणूक. लोकसभा किंवा विधिमंडळ याचा कालावधी असतो 5 वर्षाचा. त्यांची मुदत संपल्यानंतर जी लोकसभेची निवडणूक होत असते तिला आपण सार्वत्रिक निवडणूक असं म्हणत असतो. 2014ला लोकसभेची निवडणूक झाली, त्याची मुदत 2019ला संपली. 2019ला लोकसभेच्या ज्या निवडणुका झाल्या ती लोकसभेची सार्वत्रिक निवडणूक आहे. दुसरे मध्यावधी निवडणूक. निवडून आलेले सरकार मुदत पूर्ण होण्याच्या अगोदरच अल्पमतात आल्यास किंवा पर्यायी सरकार स्थापन करण्याची शक्यता नसल्यास मध्यावधी निवडणुका घेतल्या जातात. तर निवडून आलेले सरकार 5 वर्षासाठी ते निवडून आलेलं आहे. 5 वर्ष ते राज्यकारभार करू शकत नाही. त्याचं बहुमत त्यानं गमावलेलं आहे किंवा आघाडीचं शासन आहे किंवा घटक पक्षांनी पाठिंबा काढून घेतलेला आहे. अशा वेळेस सरकारचं बहुमत जर नसेल तर 5 वर्षाच्या आत पर्यायी सरकार जर दुसरं सरकार स्थापन होत नसेल, शक्यता नसेल, तर अशा वेळेस मुदत पूर्ण होण्याच्या आधीच निवडणुका घ्याव्या लागतात आणि त्या निवडणुकीला आपण मध्यावधी निवडणुका असं म्हणत असतो. आपल्याला माहीत असेल 1980ला जी निवडणूक झाली, 1977ला जनता पक्षाचं सरकार स्थापन झालं. त्यांची मुदत 1977ला हे सरकार स्थापन झालं. याची मुदत 1982ला संपायला पाहिजे होती, परंतु हे सरकार 2-2.5 वर्षामध्ये अल्पमतात आलं. म्हणून 1980ला लोकसभेची जी निवडणूक झाली ती निवडणूक मध्यावधी निवडणूक आहे. यानंतर 1989ला लोकसभेची निवडणूक झाली. ती निवडणूक 5 वर्षानंतर म्हणजे साधारणतः 1993ला निवडणूक व्हायला पाहिजे होती, परंतु 1989ला आलेलं VP सिंगचं सरकार, विश्वनाथ प्रताप सिंहचं सरकार आणि चंद्रशेखर यांचं सरकार हे अल्पमतात आलं आणि म्हणून 1991ला परत मध्यावधी निवडणुका घ्याव्या लागल्या. यानंतर 1996ला लोकसभेच्या निवडणुका झाल्या. ते 5 वर्ष ते सरकार टिकणं गरजेचं होतं, परंतु HD देवेगौडा यांचं सरकार हे अल्पमतात आलं आणि त्यामुळं आणि चंद्रशेखर यांचं सरकार अल्पमतात आल्यामुळं या ठिकाणी 1998ला निवडणुका झाल्या. 1998ला निवडणुका झाल्यानंतर मध्यावधी निवडणुका म्हणतात. 1998ला निवडणुका झाल्यानंतर अटल बिहारी वाजपेयी देशाचे पंतप्रधान झाले आणि त्यानंतर हे सरकार 5 वर्ष टिकणं गरजेचं होतं, परंतु या सरकारकडं 13 महिन्यामध्ये यांनी आपलं बहुमत, अल्पमतात हे सरकार आलं, बहुमत गमावलं. त्यांना पाठिंबा दिलेलं जे इतर पक्ष आहेत त्यांनी पाठिंबा काढून घेतला आणि यामुळं परत 1999ला निवडणुका झाल्या. अशा पद्धतीनं भारतातल्या लोकसभेच्या मध्यावधी निवडणुकीचा हा इतिहास आपण या ठिकाणी पाहिलेला आहे. यानंतर आपण पुढचं बघणार आहोत 3ऱ्या प्रकारची निवडणूक आहे आणि ती म्हणजे पोटनिवडणूक. एखादा सदस्य आपण निवडून दिलेला आहे. विधानसभा किंवा लोकसभा किंवा स्थानिक शासन संस्थेमध्ये एखाद्या लोकप्रतिनिधीनं आपण निवडून दिलं. त्या निवडून आलेल्या सदस्यानं आपला पक्ष सोडला तर पक्षांतरबंदी कायद्यानं त्याचं सभासदत्व संपुष्टात येतं आणि अशावेळी त्या मतदारसंघामध्ये पोटनिवडणूक होत असते. राजीनामा दिल्यामुळं किंवा
एखाद्या लोकप्रतिनिधीचा जर मृत्यू झाला असेल तर ती जागा निकामी होते. त्या जागेसाठी पुन्हा निवडणूक घेतली जाते. त्यास आपण पोटनिवडणूक असं म्हणत असतो. आपणाला माहीत असेल, सातारा मतदारसंघ, लोकसभा मतदारसंघ 2019ला मार्च 2019ला तिथं लोकसभेची निवडणूक झाली आणि तिथले जे निवडून आलेले जे काही खासदार आहेत, लोकप्रतिनिधी आहेत, त्यांनी पक्षांतर केलं. उदयनराजे भोसले त्यांनी पक्ष सोडला, आपल्या पदाचा राजीनामा दिला आणि म्हणून तिथं परत एकदा विधानसभेबरोबर, महाराष्ट्र विधानसभेबरोबर म्हणजे ऑक्टोबर 2019ला निवडणुका घेण्यात आल्या. आणि अशी ही जी निवडणूक आहे त्याला आपण पोटनिवडणूक असं म्हणत असतो. किंवा एखाद्या सदस्याचा मृत्यू झाल्यानंतर त्या ठिकाणी परत एकदा निवडणूक घेतली जात असते. उदाहरण जर पाहायला गेलं तर यामध्ये आपल्या राज्याचे माजी ज्येष्ठ मंत्री पतंगराव कदम यांचा मध्येच मृत्यू झाला आणि त्यानंतर त्या ठिकाणी त्या जागेवर परत निवडणूक घेण्यात आली आणि या निवडणुकीला आपण पोटनिवडणुका म्हणतो. किंवा R. पाटील असतील, राज्याचे माजी गृहमंत्री, त्यांच्या मृत्यूनंतर त्यांचा जो मतदारसंघ आहे त्या मतदारसंघामध्ये निवडणूक घेऊन नवीन प्रतिनिधी निवडण्यात आला. याला आपण पोटनिवडणुका असं म्हणत असतो. अशा पद्धतीनं सार्वत्रिक निवडणुका, मध्यावधी निवडणुका आणि पोटनिवडणुका असे निवडणुकीचे 3 प्रकार पडत असतात. आपल्याला माहीत असेल, मी आत्ताच तुम्हाला सांगितलं की 8 ऑक्टोबर 2010 रोजी निवडणूक आयोगानं तज्ज्ञांचा समावेश असलेली एक समितीची स्थापना केलेली होती. इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रामध्ये मतदाराची पडताळणी पावती, ज्याला आपण VVPAT मशीन म्हणतो, वोटर व्हेरीफाईड पेपर ॲडिट ट्रेल, ही सुविधा यामध्ये समाविष्ट करण्याचं ठरवण्यात आलं व त्या सर्व राजकीय पक्षांनी पाठिंबा दिला. मतदारांना त्यांनी दिलेलं मत योग्य प्रकारे नोंदवलं गेलं आहे की नाही हे तपासण्याची सुविधा उपलब्ध झाली. निवडणुकीतला गैरव्यवहार रोखण्यासाठी एक महत्त्वाचं पाऊल आपण याला म्हणत असतो. अशा पद्धतीनं ही जी निवडणूक प्रक्रिया आहे, निवडणूक कशी घेतली जाते, निवडणूक आयोगाची कामं काय आहेत, निवडणूक सुधारण्याची गरज का, मतपेटी ते EVM मशीनपर्यंतचा प्रवास आणि वेगवेगळ्या पद्धतीच्या निवडणुकीचे प्रकार याची माहिती आपण बघितली. पुढच्या पाठामध्ये आपण राजकीय पक्षाबद्दल माहिती घेणार आहोत. परंतु या पाठाखालचे असणारे हे जे स्वाध्याय आहेत, या स्वाध्यायाचे प्रश्न आपणाला या ठिकाणी वहीमध्ये सोडवायचे आहेत आणि हा स्वाध्याय आपणाला पूर्ण करायचा आहे. हा व्हिडिओ आपणाला पुन्हा पुन्हा बघायचं आहे आणि आपल्या शंकेचं निरसन आपणाला करून घ्यायचं आहे. आणि पाठाच्या खालचा दिलेला जो स्वाध्याय, हा स्वाध्याय आपल्याला पूर्ण करायचा आहे. आपण सर्वांनी हा व्हिडिओ शांत पद्धतीनं ऐकला आणि आपल्या समस्या सोडवलेल्या आहेत, आपल्या संकल्पना स्पष्ट झालेल्या आहेत आणि त्याबद्दल आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा धन्यवाद. आणि आज आपण इथंच थांबूया. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओच्या माध्यमातून नवीन पाठामध्ये. तोपर्यंत तुम्ही अभ्यास करा आणि सजग राहा. धन्यवाद.